पक्ष नेते पद येऊ शकतं? असं आहे की मुळामध्ये आमचा पक्ष आत्ता मोठा आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नेतेपद हे मिळेल ते शिवसेनेला मिळालं पाहिजे आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्याच्यावर शिवसेनेचा हक्क आहे। त्यावर मग असं म्हणता येईल का की भास्कर जाधव हे त्या दाव्यात सगळ्यात शिवसेना विरोधी ज्येष्ठतेनुसार सगळ्यात पहिले आहेत? नाही, भास्कर जाधव आमदार म्हणून जरूर ज्येष्ठतेनुसार पहिले आहेत, परंतु माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आनंद असेल। राहुल गांधी मरकटवाडीला जाणार आहेत, उद्धव ठाकरे जातील असं आहे की उद्धव साहेब जातील असं मला वाटतं मरकटवाडीला, कारण शेवटी हा पाठिंबा देण्याची गरज आज संपूर्ण देश पातळीवर झालेली आहे। ज्या ज्या राज्यातल्या निवडणुका होतात त्या त्या राज्यातली जनता, त्या त्या राज्यातले लोक, त्या त्या राज्यातले पत्रकार, त्या त्या राज्यातले विचारवंत हे ईव्हीएम मशीनवर शंका घेतात, परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर उभ्या देशानं आणि जगानं ही निवडणूक ही प्रामाणिकपणे झालेली नाही। हा विजय महायुतीचा नाही, तर हा विजय आहे तो ईव्हीएम मशीनचा आहे। अशा पद्धतीची ओरड अख्खं जग करतंय, पुरा देश करतोय आणि म्हणून ही निवडणूक ही ईव्हीएमनी जिंकलेली असल्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही आणि खऱ्या अर्थानं संविधान याला जो धोका म्हटला जातो तो हाच आहे। त्यामुळं या संदर्भामध्ये सर्वांनी उठाव करण्याची गरज आहे। अजित पवारांची संपत्ती एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष यांना आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत असं सांगितलेलं आहे। त्यासाठी त्यांनी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाबरी मस्जिदच्या पाडण्याचं समर्थन करतं, अशा आघाडीबरोबर आम्ही जाऊ शकत नाही। असं आहे की बाबरी मशीद हा विषय 1992-93चा आहे, आजचा नाही आहे आणि त्या दिवशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका ही भूमिका आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे। 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का? 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का, शंका आली का? ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं 31 वर्षानंतर त्यांना कळलं का? हीच भूमिका पक्षाचे मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव साहेबांनी अनेक वेळा मांडलेली आहे। त्यामुळं समाजवादी पार्टी ही आता जरी कुठल्याही आमच्या भूमिकेबद्दल आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं सांगत असली तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते। असंही म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये नेत्यांमध्येच समन्वय नव्हता, एकमेकांच्या स्टेजवर जाणं नेत्यांनी टाळलं, सगळा गोंधळ होता। महाविकास आघाडीत जागा वाटप असेल किंवा निवडणूक लढता नाही असेल, समाजवादी पक्षाची ती जर मांडणी असेल, ते म्हणणं असेल तर त्याचा विचार करावा लागेल। जर आमच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल, ते मी नाकारत नाहीये। ती सुधारणा करणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हिताचं आहे, परंतु त्यांनी जे बाबरी मशिदीचं कारण आता पुढे केलं ते न पटणार आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अजित पवार यांनी 5 तारखेला शपथ घेतली आणि 6 तारखेला त्यांना ट्रिब्युनल कोर्टाने क्लेम चिट दिलेल्या 1000 कोटीची संपत्ती ती परत केलेली आहे। कसं बघतात या घटनेकडे? असं आहे की अजितदादा पवारांची आता त्यांची संपत्ती त्यांना परत केलेली आहे 1000 कोटीची। त्याच्यापूर्वी त्यांना राज्य सहकारी बँकेतून क्लीन चिट देण्यात आली होती, त्याच्या अगोदर त्यांना 70,000 कोटी रुपयाच्या इरिगेशन घोटाळ्यातून त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती। आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एक नारा दिला होता की एक है तो सेफ है। त्याचा अर्थ अजितदादा, एकनाथराव आणि तुम्ही आम्ही एक है तो आप सब सेफ है, हा त्याचा अर्थ आहे, दुसरा अर्थ काही नाही। धन्यवाद। हिंदी में करना चाहूंगा भाई, चाहेंगे किस मुद्दे पे मिलने आए?